बस बस एवढी पुढे नको आणू, सरकून जातो टायर. एवढा स्लो नाही होणार. धन्या का बघा आम्ही काय केलंय, आम्ही जरा उद्योगच केले. बघा आता इकडे कार्यक्रम कसं झालेला आहे आपला. इथं पुरा ट्रॅक्टर आता फसलेला आहे. आपण उद्योग करायला गेलो होतो आणि तो आता फसणार आहे अजून चांगल्या पद्धतशीर. आणि आता पूर्व कार्यकर्ते लावले कामाला. बघा किती मस्त मेहनतीने काम करता येते. तेव्हा मंडळी आपण जो वाढवा केला होता त्याचे हाल बघा कसे झाले. पूर्ण पाण्यात भरले आहे. जरा जास्त जोरात आलाय मंडळी पाऊस. बस बस जाऊ दे चला आलं. जास्त येते ना जास्त. देरस काही नाही होणार. देरस एवढा स्लो नाही होणार. धन्या का बघा आम्ही काय केलंय, आम्ही जरा उद्योगच केले. म्हटलो थोडे एफर्ट कमी होण्यासाठी. काय म्हटलो का पर्याय नाही रे, असा पुढे नको नेऊ. हा तर आम्ही म्हटलो का त्याला ट्रॅक्टर मध्ये नेऊ. मला लगेच कळाला होता अंदाज. आता काम कर, थोडा पुढे घे आणि रिवर्स झटक्याने ने. हा बस बस बस. हा आणि रपाक रिवर्स ने, जोरात ने. ने हा यस 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 यस. जाऊ दे ठीक आहे. थांब आता इथपर्यंत येऊ दे आणि झटक्याने परत मागं जाऊ दे. मंडळी आम्ही काय विचार केला, कमी मेहनत लागल त्याच्यासाठी आम्ही काय म्हटलो ट्रॅक्टर थोडा वावरातच घेऊ. म्हणजे अशा रीतीने फसलेला आहे. हा बस आहे नाही आता झटक्याने जाऊ दे माग ताकद नाही. यस 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 यस. त्याला काय सोडून दिलं तू ते इथं आलं सोडून का बरं दिलं ऍक्सिलेटर. एवढे इथपर्यंत मी सांगाल तेवढंच पुढे गेलंय. पुढे नको घेऊ, त्यानं थोडा पुढे होते. हा बस. आणि आता आहे ना पूर्ण ताकदने मागं जातो. टायर फिरू नको, सरळ ठेव टायर. हा जाऊ दे. हा ठीक आहे काही नाही. जाऊ दे, येऊ दे थोडा पुढं. हा बस. हा तर जाऊ दे रिवर्स. जाऊ दे जोरात जाऊ दे. नाही दाम थोडा पुढं घे अजून. मोसम मध्ये येईल म्हणजे चांगला. झालं निघालाय थोडंसंच बाकी एकदम. थोडा होते ना थोडा मोसम भेटेल त्याला. हा बस. आणि टायर नको फिरवा पुढचे, सरळच राहू दे. हा ओके जाऊ दे जोरात. हा निघालाय थोडा राहिलाय बरं काही नाही निघून जाईल. नाही साशावच राहू दे बरं. हा बस. हा थोडा राहिलाय काही नाही निघालाय आता. जाऊ जोरात जाऊ दे. हा हा बस जाऊ दे. जोर लगा के वाइंग 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 वाइंग. बस. हा जाऊ दे. ना ते वावराचं टाप आहे ती काही निघून जाईल तेवढी. हा जाऊ दे पुढं. बस एवढी नाही. तुला एवढं नव्हतं म्हटलो रे. हा जाऊ दे. बस एवढी पुढं नको आणू, सरकून जातो टायर. हे बघा आमचं टायर अशा पद्धतीने आज फसलेलं आहे. थोडं पुढे तिकडे अटकतो ना तो, त्याच्यामुळे प्रॉब्लेम एवढा. तिकडे काय दगड दूर टाक नाही. पुढे घे ना ट्रॅक्टर. पुढे घे ना. काय करू. पुढे घे ना थोडासा. इकडे आम्ही करतो नाही चढत नाही रे, जागेच खड्डे येतं तिला त्याच्यामुळं. कसा विषय आपल्या रावडी मंडळींना विघ्न आजपर्यंत या वावरात एवढे आलेले. आणि देवानी पण विचार केला. देवानी विचार केला की एवढं सोप्यात काम. तर देवानी बघा आता इकडे कार्यक्रम कसं झालेला आहे आपला. इथं
पुरा ट्रॅक्टर आता फसलेला आहे. आपण उद्योग करायला खेरायला गेलो होतो आणि तो आता फसणार आहे अजून चांगला पद्धतशीर. पूर्ण फसलाय ट्रॅक्टर. काढणं मुश्किल झालेलं आहे आता. आता किती निघेल याची काही गॅरंटी आहे नाही. नाहीतर आपल्याला अजून एक्सपर्ट माणसं बोलावं लागतील तर कार्यक्रम वाजू शकते आपला. हा ॲक्च्युली ट्रॉली असल्यामुळे विषय झालेला आहे. ट्रॉली नसती तर काही प्रॉब्लेम नव्हता. आणि आता पूर्ण कार्यकर्ते लावले कामाला. बघा किती मस्त मेहनतीने काम करता येते. तर पराग भाऊ आपले हेवी ड्रायव्हर आहे. तर पराग भाऊंमुळे शेवटी आपण ट्रॅक्टर बाहेर काढला आहे. आणि थांब थांब थांब, जाळी गेली. जाऊ 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 दे. नाही नाही, जाळी वाचवली आपली. काय भाऊ आपले हेवी ड्रायव्हर आहे, त्यांनी अथक परिश्रमाने शेवटी काढलेला आपला ट्रॅक्टर बाहेर. तर मंडळी बघा, आम्ही उद्योग करतच राहतो नेहमी आणि त्याच्यात हे उद्योग केले होते. मंडळी, ही गोष्ट फक्त एजे भाऊन मीच रिलेट करू शकतो. आजपर्यंत आम्ही शेती केली आणि आम्हाला कधी आजपर्यंत एवढी शेती केली आहे छोटी मोठी, त्याच्यात विघ्न आले नाही असं कधी झालं नाही. आणि देवाला पण इच्छा आली की म्हणे ह्या वावरात थोडंसं राहिलं होतं, ह्या वावरात तुम्हाला काही जास्त विघ्न दिलेलं नाही मी, तर इथं पण एक कार्यक्रम वाजून देऊ आपण. आणि छोटा खानी कार्यक्रम म्हणजे की तुम्हाला मी आता दाखवतो. इकडे हे बघा, हा छोटासा कार्यक्रम आपण इथे राबवण्यात आलेला आहे बघा. आणि ट्रॅक्टर एवढा पूर्ण टायर बघतो तुम्हाला दाखवतो. हे एवढा आपण गुंतवलेला होता आणि इथून आपण कस तरी काढलेला आहे. आपली समय सूचकता. हा, थोडं एजे भाऊंनी त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदी कुठेतरी माघार घेतली असेल. त्यांनी ठरवलं की आपली अवकात नाही याच्या पुढे जायची. पुढे जाऊ ना तेवढं अजून जास्त फसणार आहे आपण. त्याच्यामुळे इच्छी काय होईल ते करून घेऊ म्हटलं. तर मग त्यांनी त्यांचा मोठेपणा दाखवून त्यांनी म्हणे पराग भाऊ तुम्ही घ्या आता, तुम्हाला तुम्ही काय करायचं ते करा. आणि आपण आता तो ट्रॅक्टर मागे घेतलेला आहे. तुम्ही निस्तारा अजून चांगलं. म्हणजे एजे भाऊला कधी कधी खूप चांगलं सुचतं. जेव्हा गरज असते तेव्हा ते कमी सुचवतात, पण ठीक आहे, कधी कधी चालतं. चला, माल उचलायचं बाजूला राहिलं आणि रिकामा काम जास्त लागून गेलं. काही खरं नाही आलेले. आणि सोनू भाऊ नंतर जे दुसरे कार्यकर्ते आपले ते कधीतरीच तोंड दाखवणारे आपले यश भाऊ फार बिझी असतात. यश भाऊ, वेलकम यश भाऊ, कम ऑन. बिचारा सोनू भाऊ, त्यांचं काम चालूच आहे. ते काय न थकता न पाणी पिता हा माणूस काम करतोय. पाणी काय देव देव बाबा आपलं बरसतोय. आणि तिकडे यश भाऊ आलेले, ते पाहणी करताय आपल्या कुतुब मिनारची. बघताय ते कुतुब मिनार किती पद्धतीने व्यवस्थित वाढले की नाही. आणि श्याम भाऊंला आपला राम राम सांगावे. सोनू भाऊ, त्यांना सांगा आजचा माल हा चांगला माल आहे का जरा. आज काही काढू नका तुम्ही मधीच. असा काय म्हणता, यश भाऊला आपल्यावर दया आलेली आहे. यश भाऊला खूप दया आली आपल्यावर आणि ते आपल्या याच्यासाठी ते आलेले आहे मदतीसाठी. असं आपण धरू. तेव्हा त्यांनी आलेला की ते कंद काढला पण आहे. या सोनू यश भाऊ या, तुम्हाला आम्ही थोडा आमचा एक छोटासा आणि कार्यक्रम आयोजित केलेला होता. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते आमचे एजे भाऊ. एजे भाऊंच्या कार्यक्रमांमुळे हा कार्यक्रम सक्सेस झालेला आहे. आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष होते आमचे सोनू भाऊ. त्यांनी काहीतरी डोकं लावलं थोडंसं आणि तेच कार्यक्रम निघालेला आहे. हे बा इकडे बघा, काय वाटतं तुम्हाला हा कार्यक्रम? मस्त आहे ना, एकदम छान. हे आपले कार्यकर्ते, अध्यक्ष कार्यकर्ते.
हा ती तुटून जाऊ दे. बाकी फालतू गोष्टीमध्ये वेळच नाही घालवायचा. ओके 3 जाळ्या नाही आपल्याकडे, 2च जाळे. 2 जाळ्या. हा 3 जाळे. आहे रे. है ना. मंडळी या फरसाण काय हे खायला. तिसरा आहे दादा. मला 5-6 साऱ्या. हं. 2 इंचला आटपली आहे. 3 टाकला. आता होऊन नाही. हा आता मा होईल बा. लवकर किती. आहे तो हात जवळ चालतो. हा चालू ना. ये व्हिडिओ मध्ये चालू करे. बंद कर. व्हिडिओ टाकली. गावडी मंडळीला टॅग करतो सोनू सगळ्याला बायकांना. जाऊ ते समजू शकते. उलट मला लवकर लावून देते. माझे हातले चालतंय. मंडळी पावसाने व्यत्यय आणलेला आहे आणि आता जोरात पाऊस आहे. बघू शकता शेतकरी म्हटलं किती मेहनतीचं काम आहे बघा. तरी भाव भेटा. भावाचं तर काय बोलूच नका तुम्ही. सकाळपासून पाऊस चालू रिप 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 रिप. ट्रॅक्टर बसला आमचा. माल काढायला माल निघाना. फसला नाही फसवला. हा जे असेल ते माल काढून राहिलो माल निघाना. म्हणजे सगळ्या बाजूंनी चहू बाजूंनी आहे ना निसर्गाने आम्हाला आहे ना संकटात पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पट्ट्यात घेतले आम्हाला. धोत्रात घेतलंय. तर आता थोड्या वेळात आम्ही माल संपवणार आहे जसा तसा करून. मग बॉक्स भरून सोडून आम्ही घरी लवकर जाणार आहे. भाऊ बनकी दाखवतो. भाई पक्के तुमची हिस्ट्री ना पक्की बरोबर आहे. मॅच होती तुमची हिस्ट्री बरोबर. हे बा मंडळी किती तुफान आहे बा. पाणी ना चारी बाजूने एवढा तुफान पाऊस चाललाय. आपली पोरं या पावसात फुल जोरात काम चालू आहे. म्हणजे काय शेवटचं जसं काय मंडळी हा पाऊस काय थांबायचं नाव घेत नाहीये. तुफान पाऊस सुरू झालाय. पण आता काय आपल्या हातात काही परिस्थिती नाहीये. त्यामुळे आपल्याला धक्का मारून आता हे जे काही आहे कुतुब मिनार आलेलं आहे जे काही आलेलं आहे ते काढण्यात आहे. एवढं छोटा मोठा माल आपण काढून घेतलाय. आणि बरंच अजून शक्यतो त्यांचं झालंय. आपले फक्त सोनूभाऊचं माल एवढं भरायचं आणि बाकी आहे. आणि मग आता आपण वरती जाऊन बॉक्स बांधायचे आणि आजचा दिवस संपेल. कदाचित हा आपला शेवटचा दिवस असू शकतो. संपलंच जवळपास सगळं. रोखली आणि त्याच्यानंतर आईसबर्ग सगळं हा म्हणजे माहिती होतं हे युद्ध आपण हरणार आहोत. तरी चाललं होतं खेळ. योद्ध्याचं काम असतं त्याला माहित. युद्धाचे परिणाम त्याला बघायचे नसतात. त्याचं काम असतं फक्त लढणं. तसंच काहीचा प्रकार आता आपला आम्ही केलेला आहे. सगळ्याच आम्हीच म्हणण्यापेक्षा प्रत्येक शेतकऱ्याचं मंडळी तेच खेळ असतो. प्रत्येक शेतकऱ्याला माहित असतं की आपण लावलेलं ते पीक आहे त्याचं काय होणार आहे त्याचं काहीच माहित नसतं. वरती पाऊस बघू शकतात. या पावसामुळे कधी हा पाऊस वरदान आहे कधी हा पाऊस एकदम म्हणजे नाही का मारून टाकतो सगळ्या गोष्टी अशा प्रकारे. तुम्हाला आता कळत असेल शेतकरी का आत्महत्या करतात. निसर्गापुढे मंडळी कोणीच काही करू शकत नाही. बॉक्स भरू जास्त इमोशनल गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही इथे आलेल्या आपले राऊडी मंडळी तुम्हाला माहिती आहे हसत खेळत आणि एनर्जेटिक गोष्टी आपल्या असतात. आणि त्याच गोष्टी आपण आता करत राहिलेलो आहे. आणि त्यामुळेच आपण त्याच गोष्टीमुळे आपण सोडलेल्या नाही गोष्टी. कधी सोडायच्या नसतात. काम करत राहायचं. ते वरचं त्याच्या हातात द्यायचं तिने द्यायचं. आपलं डॉक्टर तिथे उभं आहे. तिकडे झालेलं आहे पोरांचं काम. सोनू भाऊची पण शेवटची सरी. आणि एकदा आपला हा कंप्लीट झाला की आपण बॉक्स भरू आणि आजचा दिवस एंड करू. ओके. एवढं पाणी जर मंडळी वावरात जर साचलं तर काय होणार आहे. किती गोष्टी जे भाऊ आपले आवाज देत आहे. आपला अजून माल उचलायचा बाकी आहे. तेव्हा मंडळी आपण जो वाढवा केला होता त्याचे हाल बघा कसे झाले. पूर्ण पाण्यात भरले आहे. मजा करू शकतो टिकलं की माझ्या
चिखलाची मजा घेऊ शकतो म्हणजे आता खेळ बेकार. अजून आपला पावसात खेळ चालू आहे. व्हायचं आपण बाकी आहे अजून मंडळी, आपलं भरपूर व्हायचं बाकी आहे. फायनली मंडळी आपलं सगळं आता आवरलेलं आहे. बाहेर तिथं ते माळा पावडं आहे तिथंच. तुफान पावसात खेळ झालेला आहे. काय म्हणतो सोनू भाऊ? काय म्हणणार हो, पावसाने फार वाट लावली आपली ट्रॅक्टरच्या पाठीमागे. हे बघ वावरात पाणी पण मंडळी किती साचलं. ते पण याच्यामधून मालातून पाणी पॅकेज घेऊन हे बघ चालू करूया ट्रॅक्टर आता आपण. बोल रिलॅक्स टाकतो लगेच. तर मंडळी तुम्ही बघा इकडं लई बेकार पाऊस चालू आहे. कंटेंट साठी पराचं सगळं काही चालू आहे मेहनत. आवा का बारा मंडळी हे आपला मळा आहे बघा तुम्ही. जिकडं तिकडं चिखल पाऊस हे बघा. अरे बेकार पाऊस झालेला आहे. बेकार पाऊस झालाय मंडळी. एजे भाऊ आपल्या एजेला मिरची लागलेली ते पळाले इथून. ओ भैया जल्दी करो ना भैया. क्या हो रहा है भैया? गोल गोल क्यों घूम रहा है एक तो? चाललंय पोरडू. हे आपली कोबी कोबी ते इकडे आले. मिरची लागली या माणसाला. अरे तोडेल त्याच्यावरच लागली. ओके त्यात तोंड आल्यामुळे मिरचीला सपड दे. बाऊला सपड दे. बाई कसं पड दे. हा लक्षात राहील का? जाऊ दे कापून ठेवलेलं आहे मी त्या दिवशी. एवढा बंड कापून ठेवला. मग तोच असेल कदाचित.